गोलंदाज तयार. नी बॅटर ईश्वर दाखवत असताना आपण पाहताय ईश्वरला थोडासा कळला नाहीये चेंडू असं वाटायला, असं वाटतं ईश्वरला कदाचित चेंडू कळला नसावा. हा सिंगल मिळते. आणि मंडप डेकोरेटर्स कॉमेंटर बॉक्सशी संपर्क साधायचा. मंडप डेकोरेटर्स फिकी निर्धाव आय थिंक पाहायला मिळते. आपण पाहतोय डॉट बॉल इथून मात्र पाहतोय. चला जसं जसं वेळ कमी होतोय तसं फायनलच्या दिशेने आपण वाटचाल चालू करताना पाहायला मिळतोय. काय रे चांगलं क्षेत्ररक्षण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. षटक संपलं इथून मात्र. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते 12 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. नक्कीच नेक्स्ट मॅच आकाश स्टुडिओ 11 आणि श्री साई स्पोर्ट. चला बोट टीम कॅप्टन्स आपण सगळ्यांनी बी रेडी राहायचं इथे. आकाश स्टुडिओ आणि 11 आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना पाहायला मिळेल. म्हणजे आकाश स्टुडिओ 11 आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना पाहायला मिळेल ते म्हणजे अर्थातच श्री साई स्पोर्ट. चला बोट टीम कॅप्टन्स यावेळेस व्हाईट बॉल. ओहो भाऊ सरांच्या आतमध्ये आय थिंक लिंबू सरबत आहे. आका वेगळा इशारा आपण पाहताय. आपण लाईव्ह स्क्रीनला सुद्धा पाहू शकताय. स्टेज कॅमेरामॅन नक्कीच चौकार आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालाय. पॉवरफुल स्ट्रोक आहे. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 22 या अंकावर धावफलक. गोलंदाज पुनश्च एकदा तयार. पुढचा बॉल पहा थोडासा स्लोवर होता. वेगामध्ये परिवर्तन करून डिलिव्हर केला गेलेला हा चेंडू सिंगल अंकित होतीये. धावसंख्या 23. चला लास्ट टू गो. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष आहे. एम्पायरला कर वाईट बाऊला. पुढचाही बॉल यावेळेस फटका फसलाय.
विकेट सुबदन फलंदाज बाद. षटक सुद्धा संपलाय क्रमांक 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23-23. आणि ऑन स्क्रीन आपण सध्या तरी आमचे अंपायर भाऊ सरांना पाहत आहे. सध्या तरी लिंबू सरबतचा आस्वाद घेत असताना उन्हाचा तडाखा वाढतोय आणि स्वतःची काळजी ते घेत आहेत. क्या बात आहे. आपण त्यांना इथून माता पाहत आहे. भाऊ सरांची बातच निघाली आहे. भाऊ सरांची डान्स व्हिडिओ असेल. फेमस उद्योगपती आहेत आणि आज मात्र स्वतः लिंबू सरबत. आणि चला नेक्स्ट मॅच श्री साई स्पोर्ट आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल आकाश स्टुडिओ 11. चला बोट टीम कॅप्टन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर 4थं षटक संपलं की त्वरित आपण नाणेफेक कक्षामध्ये इथे मात्र जॉईन व्हायचो आहे. अमर आलाय न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. तदनंतर आपण जर का बघितलं तर 30 षटक हाताळण्याकरिता कोणाला आमंत्रित केलं जाईल. पेय विश्रांती ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. चला धावत. बॉलर आणि कॅच कोणी पकडला. कॅच कोणी पकडला. गणेशने हा कॅच पकडला आणि गोलंदाज अजय. अजयची चांगली मदत आम्हाला स्वागत समारंभाच्या वेळेस पाहायला मिळाली. आणि तोच अजय आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होताना बाहेर मिळतोय. गुरुची एक चांगली मेहनत आम्ही इथून मात्र पाहत आहे. लाईट ऑफ करा. स्कूटीची लाईट आहे ती ऑफ करायची आहे. मेन गेटला जी स्कूटी उभी आहे. अमर संजू आता लाईट ऑफ करायची आहे स्कूटीची. अमर आपला बॉलर अजय. अजयला आपण इथून मात्र पाहत आहे. एंट्री पॉईंटला जी स्कूटी आहे त्याची लाईट ऑफ करा. गोलंदाजाला रिफ्लेक्ट होतं. अशा पाठी स्टँडमध्ये बसलेले खेळाडू आहेत श्री साई स्पोर्ट्सचे. त्यांनी सुद्धा त्यांच्यापर्यंत ते दर्शवा. यावेळेस वाईट बॉल आहे. यावेळेस आपण इथून मात्र पाहत संजू दादा. गोलंदाज सय्यार. पुढचाही बॉल उचलला गेलाय चेंडूला आणि पाठवला गेलाय सरळ सीमारेषा पार. यावेळेस पाहायला मिळतोय षटकार 6. राकेश भंडारी लाईट ऑफ करायला सांगत आहे स्कूटीची. चला अजय थोडं घाई कर मित्रा. वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं थोडंसं आपल्या सगळ्यांना गरजेचं असणार आहे. गोलंदाज सय्यार. षटकातील पुढचा बॉल आहे. यावेळेस फटका बघितला आपण निघाला होता ईश्वरच्या बॅटमधून जो की सध्या तरी आपल्याला गोलंदाज अजयच्या हातामध्ये पाहायला मिळालाय. डॉट बॉल आहे. कदाचित टप्पा पडल्यानंतर चेंडू उडला असावा. काहीही घडू शकतं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. व्हाईट बॉल यावेळेस इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. पुढचाही बॉल यावेळेस फटका फसतोय. ईश्वरला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला.
चला टॉस खेळण्याकरिता यायचं आहे. बॅट्समन कोण आला? राजू कुमार गुंडा. कुमार गुंडा. मीरा उसरा आहे हा. खूप सारं सिटी क्रिकेटमधलं नाव आहे मोठं. कुमार गुंडा नाही याला नाही करणे आला. अशी गुरुदादा आणि कुमारदादा आमच्यापर्यंत माहिती बसवली आहे की टॉसला कुमारदादाला बोलवा. विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर राजू दाखल होत असताना चांगला बॉल आहे, वेगवान चेंडू. बॉल सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतो आणि चेंडू संपुष्टात येत आहे. तिसऱ्या षटकातील 5 चेंडू संपलेत. 1 चेंडूचा खेळ शेष आहे. चला आकाश स्टुडिओ 11 आणि श्री साई स्पोर्ट आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. 4थं षटक संपल्यावर अंतिम चेंडू होता तिसऱ्या षटकातील. फेस करत असताना त्रास उद्भवला गेलाय. षटक संपलंय. क्रमांक 3 आणि धावसंख्या सध्या तरी जाऊन पोहोचत असताना 32. धावसंख्या 32 या अंकावर धावफलक. गोलंदाज हिरो मल्लेशला आपण पाहत आहे. पुढचाही बॉल यावेळेस हवेमध्ये होता खूप सारा चेंडू. हो मिस करतील यावेळेस. झेलला पण बाउंड्रीलाईनच्या पलीकडे जाणारा चेंडू इथून मात्र रोखलाय. गरज होती खरं तर या पद्धतीच्या क्षेत्ररक्षणाची. चौकार गेला असता तर कुठेतरी धावसंख्येमध्ये वरचढ झाली असती. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सामने स्ट्रायकरला थोडंसं परिश्रम करावे लागते असते फलंदाजीमध्ये. समजा ते स्ट्रायकरचा विचार केला तर सगळ्या मॅचेस पराभूत होताना आपण त्यांना पाहिलंय. यावेळेस ते बॅक साईडला कोणी तैनात नसताना चेंडू निघून जातोय. बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. चला सामनेची स्ट्रायकर किती वेळ घेत आहे आपण. घाई करा. गोलंदाज सय्यार. पुढचाही बॉल बॅक साईडला नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या आधी चेंडू पोहोचलाय बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4. पुढचाही बॉल चांगला झेल. विकेटचं बदल, फलंदाज बाद.
चला आकाश स्टुडिओ 11 आणि श्री साई स्पोर्ट टॉस साठी यायचं आहे. षटक संपलंय क्रमांक 4चा आपण इथून मात्र पाहत आहे. षटक संपलेत क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या जाऊन पोहोचती आहे. ते म्हणजे अर्थातच एक मिनिट देऊया जाऊन पोहोचते ती म्हणजे 42-42 विजयाकरिता 43 धावसंख्येचं आव्हान आहे. टीम समलेटी स्ट्रायकरच्या समोर. पाहूयात 43 धावसंख्येचं आव्हान पार करेल का. I am लॉर्ड ट्रेम ब्रेनिक्स अकेडमी ट्यूशन क्लासेस और टॉस बॉक्स की तरफ मनोज बोरला जी के शुभ हाथों से अगले मैच का टॉस खेलने वाली टीम आकाश स्टूडियो 11 बनाम श्री साई स्पोर्ट्स पीपीएल कहना रहा है जय मरकंडिया. थैंक यू वेरी मच. हमारे तमाम मेहमानों से रिक्वेस्ट है कि आपको हमारे वीआईपी मंच की शोभा को एक बार फिर से बढ़ाना है. थैंक यू वेरी मच मनोज बोरला जी. हमारे साथ ये विक्ट्री के शो में भी जुड़े थे. पवन टॉस को जीता है, क्या करने जा रहे हैं? बॉलिंग. सॉरी, श्री साई ने टॉस को जीता है, क्या करने जा रहे हैं? बैटिंग फर्स्ट. क्या रीजन है कि आपने बल्लेबाजी पहले चुनी है? पिछले मुकाबले में चेस करते हुए आपकी टीम कंफर्टेबल नहीं नजर आई थी, वही रीजन है या फिर आपका ही अपना एक गेम प्लान है इस मैच के लिए? कुछ गेम प्लान ने धूप ज़्यादा है इसलिए थोड़ा प्लेयर लोगों को आराम चाहिए, इसलिए तो फर्स्ट बैटिंग करेंगे. क्या बात है, बहुत ऑनेस्ट आंसर आपने दिया है. देखिए, क्या कमी लगी पिछले मुकाबले में जहां पर आपकी टीम से मैच इतना दूर चला गया? वो कुछ नहीं, आज का दिन हमारा नहीं था, सामने वाला अलग अच्छा था, अच्छा खेले उन लोग. थैंक यू वेरी मच. देखते हैं अब आपका चुनौती बहुत बेहतरीन टीम से जो अभी तक एक मुकाबला नहीं आ रही है. मोहन, क्या लगता है अगर आप टॉस जीतते तो क्या करते? बॉलिंग लेता. और आपको बॉलिंग मिली है तो आपको जो अपनी मनचाही मुराद थी मिली है, क्या आप सेटिस्फाई नजर है आपके टीम परफॉर्मेंस से? हाँ ज़रूर, सभी लोग मिलके टीम वर्क कर रहे, सब अपना अपना रोल निभा रहे और सब मेहनत कर रहे. जिस तरह हम लोग सोच रहे हैं उसी हिसाब से चल रहा है. देखिए, अगर मैं बात करूँ आपके टीम ओनर अमर कोटा की, मुझे नहीं लगता है कि वो आपके समाज में इतने क्रिकेट में इन्वॉल्व होंगे और आप उनके चॉइस प्लेयर थे. ऑक्शन टेबल पे आप अवेलेबल नहीं थे, उसके बावजूद भी उन्होंने जो टीम बनाई, जो प्लेयर्स को बाय किया, तो क्या उसमें आपने कुछ प्लेयरों के नाम दिए थे या फिर उन्होंने अपने अकॉर्डिंग चूज़ किया है? हाँ ज़रूर, मैंने बहुत सारा लिस्ट बनाया, उनसे डिस्कस किया प्लेयर्स के रिगार्डिंग, तो उसी हिसाब से हम लोग साथ में, भले में नहीं था लेकिन फ़ोन करके सब चीज़ें चल रहा था हमारा. मतलब सेटिस्फाई है टीम से अभी तक? हाँ बहुत. थैंक यू वेरी मच. ऑल द बेस्ट पवन. न्यूज़ फ्रॉम द ब्रेनिक अकेडमी टॉस बॉक्स. श्री साई स्पोर्ट विन द टॉस, इलेक्टेड टू बैट फर्स्ट. बैक टू द कमेंट्री बॉक्स. चला आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या त्वरित. टीम 43-43.
चला घाई करा क्षेत्ररक्षण सजवा आणि बॅटर पाठवून द्या. चला 42 धावा धावफलकावर सोडल्या गेल्यात. विजयाकरिता 43 43 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवलंय. मैदानाच्या आतमध्ये जो चेंडू नक्कीच इथे मात्र पारितोषिक लावलं गेलंय सीए सामलेटी साहेबांकडून. सलग 3 चेंडू 3. नक्कीच पारितोषिकांची खैरात इथे मात्र होताना आपण पाहताय. पारितोषिक लावले गेलेत सीए समनेटी साहेबांकडून. सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकणाऱ्या बॅटरला रोख रक्कम वेट तेजस धोबी. सामलेटी स्ट्राइकर्स टीम के ओनर सीए संजय सामलेटी जी ने इनाम लगाया था हैट्रिक सिक्सर पे 1000 का. 5000, क्या बात है. इसीलिए मैं अक्सर कहता हूँ लालच बहुत बुरी बला है, गले पड़ जाए तो बर्बाद करती है, कभी कभी आबाद करती है. और आखिरकार एक बल्लेबाज बर्बाद हो गया. न्यू बैटर और संतू आ रहे हैं न्यू बैटर. देखना अगर संतू भी सिक्सर का हैट्रिक लगाते हैं तो इनके लिए 5000 रुपए का इनाम सबके लिए. संतू को 5551. पारितोषिकांची खैरात सैदातरी मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. ओहो, यावेळेस पहा पॉवरफुल स्ट्रोक. पहिल्याच बॉलवर पारितोषिकांची खैरात झाली काय आणि संधीचं सोनगर षटकार ठोकला काय. चेंडू मावडाईच्या पालीकडे निघून जातो षटकार 6. षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या षटकाराच्या बढतीने 6 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. चला मॅच बॉल आला असेल तर तो पाठवा. पंच 1 मिनिट ईश्वर दादा. मॅच बॉल आलाय आणि तो बॉल आहे तो पंचांकडे जमा करा. मॅच बॉल आहे पंच तुमच्याकडे तो. महा कोणी बोलला मॅच बॉल आहे. गोलंदाजी ट्रॅक पर गोलंदाज सज्ज होतोय. फसवा चेंडू आहे पहा. टप्पा थोडासा बॅटरपासून खूप सारा दूरवर ठेवला गेला आणि त्याच्यानंतर वेगामध्ये परिवर्तन. म्हणजे दोन्ही चेंडूंचं मिश्रण असणारा हा चेंडू सध्या तरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येथे मात्र ईश्वरच्या मार्फत पाहायला मिळालाय. डॉटबॉल आहे निर्धाव फेकी. तब्बल आता आपल्या बाद्यातील 3 चेंडू फेकलेत. पहिल्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल यावेळेस पहा परफेक्टली गॅप नो मॅच झोन. फाईन लेग मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना निघून जातोय सीमारेषा पार. चौकार 4.
यशच्या उद्ध्वस्त करणारा चेंडू. फलंदाजी झाली म्हणून फलंदाजी नाही झाली म्हणून काय झालं. गोलंदाजीमध्ये कमबॅक करत असताना ईश्वर. विकेटचं पतन, फलंदाज बाद. गणेश, आय थिंक आमचे BTCचे टेक्निकल ऑपरेटर नुकताच दुबईवरून आलेत. ड्रेसिंग त्यांची त्या पद्धतीची आहे. चला लास्ट टू गो ईश्वर. आपण थोडंसं गेम स्लो होतोय आपल्याकडून. गेम स्पीडअप करायचा आहे. पुढचाही बॉल निघून जातोय. ईश्वरला येथे मात्र टोकलाय. जैसे को तैसा मिला, बडा मजा आया असं चित्र. षटकार 6. षटक संपलंय क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 16. द्वितीय षटक प्रगतीपथावर आहे आणि द्वितीय षटक हाताळण्याकरिता आमंत्रित केले गेले. अमरला आपण पाहत आहे. म्हणजे अजूनही 18 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि आवश्यकता असेल 26 धावसंख्येची व्हेरिएशन दर्शवायचं होतं. अजूनही 25 धावसंख्येची आवश्यकता विजयाकरिता इथून मात्र भासतीये. ओहो हो, डायरेक्ट फेकी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. भाऊ सरांना ज्या कोणीतरी वाटतं स्टॅच्यू गेलाय या पद्धतीने उभे राहिले म्हणजे डेफिनेटली नॉट आऊट आहे. कुठल्याही प्रकारचा इशारा त्यांच्याकडून पोहोचला नाहीये. गोलंदाज तयार. खूप वेळ हवेमध्ये यावेळेस आहे चेंडू. 2 धावा इथे मात्र मिळतात. धावसंख्या 21-21. चेंडू संपताय. 4 शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे.
गोलंदाज तयार. पुन्हा एकदा 2 धावा अंकित होत आहेत. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 23 या अंकावर धावफलक. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 म्हणजे विजयाकरिता 12 चेंडू आणि 20 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. 12 चेंडू 20 धावा, 20 धावा आणि 12 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. उमेशने आपण बाधा षटक क्रमांक 30 हाताळण्याकरिता 12 चेंडू 20 धावसंख्येची आवश्यकता असताना उमेशला आमंत्रित केले गेले महत्त्वाचं निर्णायक षटक हाताळण्याकरिता. पुढचा बॉल यावेळेस डॉट बॉल निर्धाफिकी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 26. गोलंदाज सज्ज होतोय. हो, वेगळं चित्र घडलंय मैदानाच्या आतमध्ये. बाईस स्वरूपात मिळणारी एक धावा आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत. धावसंख्या 27. गोलंदाज तयार. चला थोडंसं गेम स्पीडअप करूयात आपण. लास्ट टू गो. तिसऱ्या षटकातील अंतिम एक चेंडूचा खेळ शेष असेल. पुन्हा एकदा स्ट्रोक तर आहे इथे पॉवरफुल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्त गाला दस्तक. षटकार 6. आइए हम एक सत्कार सम्मान प्रोग्राम की तरफ बढ़ रहे हैं. हमारे बीच में जोगा गंगाधर साहब मौजूद हैं, पद्मशाली के. हम इनका सत्कार सम्मान करने जा रहे हैं संजू अड़ेप जी के शुभ बातों से. आपको हमारे सत्कार सम्मान को स्वीकार करना है. जोगा गंगाधर साहब, बहुत धन्यवाद आपका. आप पद्मशाली प्रीमियर लीग में हमसे जुड़े इस टूर्नामेंट की शोभा को बढ़ाया. संजू अड़ेप जी के शुभ बातों से इनका सत्कार सम्मान. सबसे पहले महाराष्ट्र की शान, महाराष्ट्र की पहचान शॉल पहनाकर उन्हें सम्मानित किया जा रहा है. उसके बाद पुष्पगुच्छ, फूलों का गुलदस्ता, बुलाए मोहब्बत हम कहते हैं उर्दू में. हम उम्मीद करेंगे जोगा गंगाधर साहब के जीवन में भी इस
पुष्पगुच्छ की तरह खुशियों की महक बरकरार रहे। बहुत धन्यवाद। एक यादगार खूबसूरत सा मोमेंटो जो ना हमेशा याद दिलाता रहेगा पद्मशाली प्रीमियर लीग सीजन 1 की। थैंक यू वेरी मच जोगा गंगाधर साहब एंड थैंक यू वेरी मच संजू अड़ेप जी, इन्होंने इनका सत्कार सम्मान किया और आपने हमारे सत्कार को स्वीकारा जोगा गंगाधर साहब। धावा संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 35, म्हणजे विजयाकरिता 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता। सतीश तय्या हो, यावेळेस ऑन साईडला बिरगावून जाण्याचा प्रयत्न होता, पहा ईश्वर करून डायरेक्ट फेकी करण्याचा मनसुबा पाहायला मिळाला होता, पण तदनंतर जर का आपण विचार केला तर थांबा दर्शवला गेलाय। सध्या तरी आपण पाहताय लेग बायच्या स्वरूपातली ही धाव आमच्यापर्यंत पंचा पोहोचवत आहेत आणि थैंक यू वेरी मच जोगा गंगाधर साहब, इन्होंने हमें बख्शिश दी अपनी खुशी से। थैंक यू वेरी मच। कमेटी आपका आभार व्यक्त करती है, आपको थैंक्स कहती है, आपने जो कमेटी को योगदान पेश किया, अपना वक्त भी दिया और योगदान भी, पूरी ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से जोगा गंगाधर साहब आपका बहुत शुक्रिया। चला न्यू बॅटर नेम पोहोचवा, अन्यथा मिस्टर ABC या पद्धतीने नावं लिहिल्या जातील। न्यू बॅटर दीपक सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय। 2 धावा इथून मात्र अंकित होतील आणि धावफलक 2 धावेच्या बढतीने जाऊन पोहोचेल, ते म्हणजे 38, म्हणजे विजयाकरिता 4 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 5 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासती आहे। 4 चेंडू 5 धावा आणि 4 चेंडू कंपल्सरी चेसिंग हा नियम आमच्यापर्यंत पहिल्या दिवशी पोहोचवला गेला होता आणि त्याचं काटेकोरपणे पालन याही दिवसामध्ये इथून मात्र केलं जातोय। 4 चेंडू विजयाकरिता 5 या धावसंख्येची आवश्यकता। महत्वाचा फटका उगारायच्या प्रयत्नामध्ये स्वतःची विकेट इथे मात्र गमवून बसलाय। विकेट सुपतन फलंदाज बाद। समाजसेवक सोशल वर्कर नंदकिशोरजी जबर साहेब इथे उपस्थित होत आहेत। वेलकम, सुस्वागतम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। या आपण क्रीडा मंचावर येऊन सन्मान आणि स्थानापन्न व्हायचं आहे। आता मात्र शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 5 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये। 3 चेंडू 5 धावा आणि 3 चेंडू हे समीकरण। धावसंख्या 38 या अंकावर धावफलक। सिंगल लेग दूसरे पे एक बार लिया और ये भागा अरे पहुंच आके बोल रहा इंदन आगे क्या 3 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता। गोलंदाज सय्या हो पुन्हा एकदा डॉट बॉल। आता मात्र माइंड शांत ठेवावा लागेल, माइंड सेट करून क्रिकेट इथून मात्र खेळावं लागेल। दोन चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता। गोलंदाज सय्या पुढचा बॉल, यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न, झेलला पुरेसे एकदा संधी, चेंडू खाली आहे, क्षेत्ररक्षक
राजच्या हातामध्ये चेंडू. कालच्या दिवसामध्येही या क्षेत्रामध्ये राजनं झेल टिपला होता आणि पुन्हा एकदा तोच कारनामा करत याही दिवसामध्ये अप्रतिम झेल राज. मोहनजी कुंडा आणि श्रीनिवास सर इथे उपस्थित होतात. वेलकम श्रीनिवास सर, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक चेंडू आणि विजयाकरिता 5 धावासंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. जर हा चेंडू डॉट निघाला तर इथे मात्र सामना विन होऊ शकतो अनुष्का इंटरप्राइजेस. जर षटकार अनुष्का इंटरप्राइजेस आणि जर का षटकार ठोकला तर सामना विन होऊ शकतो सामनाची स्ट्रायकर. चला ना, बॉल टाका लवकर. आता काही करा. गोलंदाज तयार. हो हो, यावेळेस पाठवलं तर गेलंय. तिथे मात्र फटका बसलाय. म्हणजे तोंडाजवळ आलेला घास हिसकावून घेणं काय असं, याचं उदाहरण आपण पाहिलं. सामना विजयशी होतोय अनुष्का एंटरप्राइजेस. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो. नो डाऊट Satish, please welcome and collect your man of the match prize. Over to Rakib Ansari. Thank you. तेजस. सतीश आइए सतीश, आपको तुरंत मैन ऑफ द मैच के लिए आना है. वेरी वेल डन, वेरी वेल प्लेड. 4 बॉल में 5 रन चाहिए थे, लेकिन सामलेटिंग स्ट्राइकर्स यूटिलाइज नहीं कर पाई ठीक तरीके से अपने गेम प्लान को. इसीलिए तो देखिए, मैं अक्सर कहता हूं कि अगर काम सुई से होता है तो तलवार का इस्तेमाल क्यों करना. बल्लेबाज वहां हीरो बनने गए, सिक्सर लगाने के चक्कर में पूरी पिक्चर ही फ्लॉप कर बैठे. मैन ऑफ द मैच सतीश, हीरो बनकर आए अपनी टीम के लिए. आइए सतीश, आपको तुरंत आना है, वरना हमारा आ रहे हैं, हम उन्हें मैन ऑफ द मैच दे देंगे. सतीश प्लीज वेलकम. बाकी सबको ग्राउंड खाली करना है, खेल की शुरुआत करनी है. सतीश, आपको वीआईपी मंच पर आना है. सतीश प्लीज कम फॉरवर्ड. ट्रॉफी दे रहे हैं इस वक्त जोगा गंगाधर साहब, जो कि हमें स्पॉन्सर किया पप्पू भाई टाइगर सिद्धार्थ ज्वेलर्स ने. बहुत शुक्रिया इनका, थैंक यू वेरी मच. आइए उसके बाद मेडल पहना रहे हैं हमारे दूसरे मेहमान जो कि हमें स्पॉन्सर किया महेंद्र बोरा जी ने. इनका भी बहुत शुक्रिया, थैंक यू वेरी मच. और श्याम कोंडा जी की देन बॉम्बे कॉटन्स की तरफ से दिया जाने वाला ये खूबसूरत सा गिफ्ट हैम्पर, बेडशीट. जाइए अपनी बेडशीट को चेंज करिए और एक हेल्थी नाइट का मजा लीजिए. वेरी वेल डन, वेरी वेल प्लेड सतीश. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मैच.